नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. बऱ्याच जणांचं टार्गेट असतं की मी आता मेडिकलचे प्रिपरेशन करत आहे किंवा मला चांगल्या टॉप मोस्ट कॉलेजेसमध्ये जायचं आहे आणि काही काहींचं तर ठरलेलंही असतं की मला एम्समधून MBBS करायचे किंवा BDS करायचे किंवा मला जिपमरमधून एम्स किंवा BDS करायचं आहे. तर यासाठी तुमची एक्झाम झाल्याच्या नंतर कुठली प्रोसिजर फॉलो करायची आहे तर ती मी इथे आणलेली आहे. जसे की ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे जिपमर किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी किंवा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी किंवा AMU AFMC आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजेस किंवा GGSIPU ESIC किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी याच्यातून जर तुम्हाला MBBS किंवा BDS करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठली प्रोसिजर असणार आहे ते आपण बघूयात. आता काउन्सिलिंग ऑथॉरिटी इथे कोण असणार आहे? MCC वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. इथे मी वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन पहिले करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितलेले आहे किंवा जे काही फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे तो फॉर्म भरायच्या अगोदर रीड करून घ्या. तसंही मी एक व्हिडिओ मध्ये सांगणार आहेच की कुठल्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत रजिस्ट्रेशनसाठी, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. तर तुम्हाला काय करायचं आहे, काउन्सिलिंग ऑथॉरिटी म्हणजे mcc.nic.in वरती जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. सेकंड बघायचं की कुठले कुठले इन्स्टिट्यूट्स असणार आहे. तर जसे मी वरती सांगितले तेच इन्स्टिट्यूट्ससाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर ही प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची. इलिजिबिलिटी काय पाहिजे तुम्हाला? इलिजिबिलिटीमध्ये तुमचा नीटचा AIR म्हणजे ऑल इंडिया रँक, ज्याला एअर आपण म्हणतो, तो अत्यंत चांगला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण की काय होतं इथे जेव्हा सिलेक्शन करतात कॅन्डिडेट्सचं तर ते कॅन्डिडेट्सचं सिलेक्शन मेरिट बेस्ड असणार आहेत आणि त्यानंतर फॉलोड बाय द इंटरव्ह्यू असणारच आहे. तर पहिली आपली स्टेप असणार आहे की आपल्याला नीटमध्ये चांगला स्कोअर असायला हवा आणि तोही रँकमध्ये असायला पाहिजे. ऑल इंडिया रँक आपला चांगला असला पाहिजे नीट UG एक्झाममध्ये. ठीक आहे, रिझर्वेशन असणार आहेत का? येस, रिझर्वेशन असणार आहेत. ॲज पर युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटचा त्यांचा पर्टिक्युलर रूल असतो, त्यानुसार ते तुम्हाला रिझर्वेशन देतील. AFMC पुणेमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, AFMC आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज आहे, तिथे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे तर फॉर्म भरायचाच आहे. त्यासोबत AFMC.nic.in या वेबसाईटवरती जाऊनही तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. सेकंड स्टेजमध्ये काय करायचं? सेकंड स्टेज तुमची स्क्रीनिंगची असते. मग ही स्क्रीनिंग कोण करतं? AFMC स्वतः स्क्रीनिंग करते. त्यानंतर MCC हँडल्स ओनली रजिस्ट्रेशन अलॉटमेंट बाय द AFMC ऑथॉरिटीज. AFMC जे आहेत ते काय, त्यांच्याकडे सगळ्या ऑथॉरिटीज आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती AFMC कडेच असणार आहे. अँड देन कॉमन काउन्सिलिंग होणार आहे MBBS किंवा BDS साठी INI लाईक एम्स किंवा जिपमर. सो दॅट इज ऑल्सो कंडक्टेड बाय द DGSHS. म्हणजे ही जी काउन्सिलिंग आहे ते MCC द्वारे जे आहे ती पुढे केल्या जातील. ज्यांना कोणाला MBBS जे आहे एम्स किंवा जिपमरमधून करायचं आहे त्यांची काउन्सिलिंग MCC किंवा DGSHS हे करणार आहेत. सो ही झाली प्रोसिजर, एक बेसिक प्रोसिजर. जर तुम्हाला ह्या इन्स्टिट्यूटमधून किंवा ह्या कॉलेजेसमधून तुमचं MBBS किंवा BDS करायचं असेल तर, आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपला नीटचा रँक जो असेल ऑल ओव्हर इंडिया रँक, इट शुड बी अ गुड रँक. सो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी तुमची काही रिक्वायरमेंट असेल की मॅम अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवा तर प्लीज कमेंट मी इन द सजेशन बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी आणखी अशाच पद्धतीचे विविध व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. थँक्यू.